गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्स बोर्डाची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा विषयाचा पूर्ण सिलेबस, पूर्ण अभ्यासक्रम अगदी फ्री ऑफ कॉस्ट मोफत आपल्या यूट्यूब चॅनलवर शिकवला जात आहे. आणि आपण लेक्चर सिरीजमध्ये पहिला टॉपिक सुरू केलेला आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. या पार्टनरशिप फायनल अकाउंटचे थेरी लेक्चर्स झालेले आहे आणि आपण प्रॉब्लेम सुरू केलेले आहे. आजच्या लेक्चरला एक नवीन प्रॉब्लेम आपण आज सॉल्व करून घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे, परंतु प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, कारण आता तुमच्या कॉमर्सच्या सिलेबससाठी, अकाउंटच्या सिलेबससाठी चिंता करायची तुम्हाला गरज नाही. तुमच्यासाठी एक काम करणारं तुमच्या हक्काचं प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त DNA कॉमर्स. तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट व्हा आणि अकाउंटन्सी एन्जॉय करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपण फायनल अकाउंट सोडवतोय. फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताना प्रश्नमध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिली जाते आणि त्याच्यावरून आपण फायनल अकाउंट सोडवतो. मग ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहे. आपण प्रॉब्लेम वाचूया. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2025. आपल्याला इथं काही रेशोचा उल्लेख केलेला नाही. इथं खाली रेशो दिला आहे का नाही. पहिला प्रॉब्लेम आपण सोडवला होता, त्याच्यात रेशो दिला होता. प्रॉब्लेममध्ये जर पार्टनरचा रेशो दिला तर रेशोनुसार आपण वाटणार प्रॉफिट. रेशो जर दिला नसेल तर आपण त्यावेळेस त्या प्रॉब्लेममध्ये पार्टनरचा रेशो वापरणार इक्वल म्हणजे 1 आणि 1. 2 पार्टनर असतील तर 1 1, 3 असतील तर 1 1 1. तर या पद्धतीने इक्वल रेशो आपण वापरणार, कारण रेशो दिलेला नाही. आता आपण ट्रायल बॅलन्स बघूया. ट्रायल बॅलन्समध्ये 2 बॅलन्स असतात, डेबिट आणि क्रेडिट, आणि ॲडजस्टमेंट असतात. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार किंवा टिक मार्क करून घ्या. स्टॉक 31 मार्चचा स्टॉक ॲडजस्टमेंटमध्ये जो असतो तो क्लोजिंग स्टॉक असतो. क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट सोडवायचं, त्याला स्टार करायची गरज नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी आणि वेजेस, रॉयल्टीला स्टार करा आणि वेजेसला स्टार करा. इथं रॉयल्टी आहे आणि इथं वेजेस आहे, स्टार करा. ॲडजस्टमेंट आहे. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स, सॅलरीला स्टार करा. क्रिएट प्रोव्हिजन, बॅड डेट्स आणि RDD, बॅड डेट्स आणि RDDची ॲडजस्टमेंट आपण डेटर्सवर सोडवतो, डेटर्सला स्टार करा. आणि त्याच्यानंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचरला स्टार करा. या झाल्या ॲडजस्टमेंट ज्यांना आपण स्टार केलं. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्समध्ये काही ॲडजस्टमेंट असतात, हिडन ॲडजस्टमेंट त्याला म्हणतात. कशा? डेट, पर्सेंटेज आणि मंथ अशी इन्फॉर्मेशन आली तर ती ॲडजस्टमेंट आहे, त्याचे 2 इफेक्ट करा. एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या समोर डेट दिली, पर्सेंटेज आले किंवा मंथ आले तर बघा इथं तुम्ही म्हणणार सर डेट दिली, स्टॉकची डेट बघायची नाही, तो ओपनिंग स्टॉक आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या ट्रान्झॅक्शनच्या समोर डेट, मंथ आणि पर्सेंटेज आहे का? नाही आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट नाही. तर हिडन ॲडजस्टमेंट पण चेक करत चला. म्हणजे फक्त 5च ॲडजस्टमेंट आहेत, एवढेच आपण सोडवणार. आता सोडवताना आपण अगोदर डेबिट बॅलन्स सोडू, नंतर क्रेडिट. आणि हे सोडवताना हा नियम लक्षात घ्या ट्रायल बॅलन्सचा. जेवढे पण डेबिट बॅलन्समध्ये ट्रान्झॅक्शन असतात ते एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. एक एक वाचायचं. एक्सपेन्सेस वाटले तर डेबिटला रेकॉर्ड करायचे. कोणत्या डेबिटला? ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस. आणि एक्सपेन्सेस नसतील तर असेटला रेकॉर्ड करा. आणि क्रेडिटमध्ये जे असतात ते इन्कम आणि लायबिलिटी. इन्कम वाटले तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या क्रेडिटला? प्रॉफिट अँड लॉसच्या किंवा ट्रेडिंगच्या. आणि लायबिलिटी वाटली तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग लँड अँड बिल्डिंग एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? असेट आहे. असेट असतील तर असेटला रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस असतील तर डेबिटला रेकॉर्ड करा. मग आता आपण असेटला रेकॉर्ड करूया. असेटची सुरुवातच फिक्स असेटने होते. मग लँड अँड बिल्डिंग फिक्स असेटच आहे, मग सुरुवातीलाच लिहा. आता प्रॉब्लेम आपण छोटा करूया. तुम्ही सोडवताना प्रॉब्लेमवर पण लक्ष द्या आणि सोल्युशनकडे पण लक्ष द्या. तर इथे लिहूया लँड अँड बिल्डिंग. आता तुम्ही स्टार केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांना स्टार केलं त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांचे करायचे 2 इफेक्ट. ज्यांना स्टार नाही त्यांचा करायचा एकच इफेक्ट. मग लँड अँड बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे 37,800. आउटर कॉलमला लिहू नका, इनर कॉलमला लिहा, कारण ॲडजस्टमेंट आहे. मग ॲडजस्टमेंट लगेच सोडवायची. ॲडजस्टमेंट असेटवर डेप्रिसिएशनची असते. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 5%. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट. मग पहिला इफेक्ट डेप्रिसिएशन नेहमी काय करतात? लेस करतात. मग लेस 5% डेप्रिसिएशन, लेस 5% डेप्रिसिएशन. मग लँड अँड बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन काढायचे विद्यार्थी मित्रांनो. 37,800 वर 5%, 1,890. कसे काढायचे? 1 झिरो कट करायचं. 1 झिरो कट म्हणजे 10%. 37,80, 3,780चे निम्मे 5% म्हणजे 1,890. मग 1,890 वजा करा. वजा केल्यानंतर उत्तर येतं 35,910. या पद्धतीने आपण पहिली ॲडजस्टमेंट सोडवली.
ॲडजस्टमेंट पूर्ण झाली का? नाही. किती इफेक्ट होतात? 2. पहिला इफेक्ट लेस, दुसऱ्यांदा डेप्रिसिएशन कुठे रेकॉर्ड करतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काही खर्च लिहिले जातात, लगेच डेप्रिसिएशन नका लिहित जाऊ. डेप्रिसिएशन पण खर्च आहे, परंतु ते योग्य वाटत नाही, म्हणून अगोदर आपण खर्चासाठी 5-6 लाईन सोडा आणि इथे लिहा टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. सुरुवातीला लिहिलं तरी चालतं, असं काही एवढं हे नाही आहे. टू लँड अँड बिल्डिंग किती? 1890 डेप्रिसिएशन. डायरेक्ट आउटरला लिहा किंवा इनरला डेप्रिसिएशन लिहून डेप्रिसिएशनची टोटल आउटरला लिहा. आता लँड अँड बिल्डिंगची ॲडजस्टमेंट सोडवत होता डेप्रिसिएशन, ती ॲडजस्टमेंट पूर्ण करून टाका. अजून कशावर आहे? फर्निचरवर. मग अगोदर फर्निचरची अमाऊंट लिहा असेटला. मग इथे लिहा फर्निचर, फिक्स असेट आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट इनरला 17,250. डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट नेहमी काय करणार आपण? लेस. किती टक्के? 10%. ॲडजस्टमेंट बघा, 10% डेप्रिसिएशन. 10% म्हणजे एक झिरो कट. एक झिरो कट म्हणजे 1725. मग 1725 वजा करा. मग किती राहतात बघा? 1725 वजा केल्यानंतर 15,525. बेरीज वजा बाकी जमली पाहिजे. 17,250 मधून 1725 वजा केले, 15,525. आता दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन कशावर? फर्निचर. 1725. जेवढं डेप्रिसिएशन आकारलं तेवढं लिहायचं. अमाऊंट कोणती? डेप्रिसिएशनची. मग डेप्रिसिएशन पहिला 1890 आणि दुसरा 1725 रेकॉर्ड झालं. मग डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट, असेटमधून लेस करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. संपलं. सन्ड्री डेटर्स. डेटर्स एक्सपेन्सेस आहे का? असेट आहे. असेट आहे, मग असेटला रेकॉर्ड करा सन्ड्री डेटर्स. आणि खूप महत्त्वाची असेट आहे सन्ड्री डेटर्स, कारण याच्यावर बऱ्याच ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या जातात. याच्यावर ॲडीडी आणि बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट आहे. इनरला लिहा 40,000. आणि सन्ड्री डेटर्सवर बऱ्याच ॲडजस्टमेंट सोडवतात, म्हणून नेहमी 5-6 लाईन 7-8 लाईन याच्या खाली सोडत चला. सन्ड्री डेटर्सच्या खाली 7-8 लाईन सोडा. डेटर्स नंतर काय? स्टॉक. इथं 1 एप्रिल दिलं, 4 एप्रिल. एप्रिलचा स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक, कारण ओपनिंग डेट आहे. मग ओपनिंग स्टॉक कुठं लिहितो आपण? ओपनिंग स्टॉक लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची सुरुवातच ओपनिंग स्टॉकने होते आणि डेबिटला लिहिताना आपण टू शब्द वापरतो. टू ओपनिंग स्टॉक. आणि क्रेडिटला लिहिताना बाय शब्द वापरतात. टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक किती? 65,000. मग डायरेक्ट आउटरला लिहा, कारण ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला लिहायचं. ओपनिंग स्टॉक नंतर काय? बॅड डेट्स. विद्यार्थी मित्रांनो, ट्रायल बॅलन्समध्ये पण बॅड डेट्स असतात, ट्रायल बॅलन्समध्ये पण RDD असते, ॲडजस्टमेंटमध्ये पण बॅड डेट्स असतात, ॲडजस्टमेंटमध्ये पण RDD असते. मी तुम्हाला सांगितलं, जे बॅड डेट्स, जे RDD ट्रायल बॅलन्समध्ये असतात त्यांना ओल्ड बॅड डेट्स, ओल्ड RDD म्हणतात. त्यांचा एकच इफेक्ट करायचा. जे बॅड डेट्स, जे RDD ॲडजस्टमेंटमध्ये असतात त्यांना न्यू बॅड डेट्स, न्यू RDD म्हणतात. त्यांचे 2 इफेक्ट करायचे. आणि हे ॲडजस्टमेंट सोडवताना डेटर्सवर सोडवा. आता फक्त काय करायचं? ट्रायल बॅलन्सचा बॅड डेट्स एकदाच रेकॉर्ड करायचं, ट्रायल बॅलन्सची RDD एकदाच रेकॉर्ड करायची. सगळ्यात अगोदर ट्रायल बॅलन्सचा बॅड डेट्स रेकॉर्ड करा आणि शेवटी RDD रेकॉर्ड करा. मग बॅड डेट्स आपण सगळ्यात अगोदर रेकॉर्ड करायचं. बॅड डेट्स आपला खर्च आहे. बॅड डेट्स नेहमी कुठे लिहायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथे लिहा टू बॅड डेट्स. टू बॅड डेट्स. आणि बॅड डेट्स इनरला लिहा, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट सोडवायचे. मग बॅड डेट्स किती? 400. हे कोणते बॅड डेट्स आहे? हे ओल्ड बॅड डेट्स आहे. एकदाच रेकॉर्ड करायचे, दुसऱ्यांदा नाही. मग रेकॉर्ड झाले कुठे रेकॉर्ड करायचे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओल्ड RDD कुठे रेकॉर्ड करायची? ती पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच रेकॉर्ड करायची. फक्त ती शेवटी वजा करतात, एवढं लक्षात ठेवा. नंतर आपण शिकूच. प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे, असेट नाही. असेट असेल तर असेटला. मग डेबिटला रेकॉर्ड करा. ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस कुठे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं लिहा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, एक लाईन सोडून. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती दिलेली आहे? 4,000. डायरेक्ट आउटरला. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला. एकदाच रेकॉर्ड करायचं, ॲडजस्टमेंट नाही. वेजेस. वेजेस कुठे रेकॉर्ड करतो आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक नंतर नेहमी टू परचेस लिहितात. मग लिहून ठेवायचं टू परचेसेस. आणि त्याच्या खाली एक लाईन रिटर्न वजा करण्यासाठी सोडा आणि मग लिहा टू वेजेस. वेजेस किती दिलेले आहेत? 3,000. डायरेक्ट आउटरला लिहायचे नाही, कारण त्याच्यावर स्टार केला ॲडजस्टमेंट आहे. इनरला लिहा. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे, लगेच ॲडजस्टमेंट सोडवायची. 2 नंबरची ॲडजस्टमेंट.
रॉयल्टी आणि वेजेसवर काय ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग तुम्हाला माहिती आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असू द्या किंवा आउटस्टँडिंग इन्कम असू द्या, हा एक्सपेन्सेस आहे, कोणताही आउटस्टँडिंग असू द्या तो नेहमी ॲड करतात. म्हणजे आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट कोणताही असू द्या ॲडच करायचं. मग ॲड आउटस्टँडिंग. आणि किती आउटस्टँडिंग दिलं वेजेसचं ॲडजस्टमेंट बघा 800, 800 रुपये ॲड करा. आउटरला किती होणार 3800. ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करावे लागतील. मग दुसरा इफेक्ट कुठे, आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड करतात आणि आउटस्टँडिंग आपली लायबिलिटी आहे, मग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. मग लायबिलिटीची सुरुवात करंट कॅपिटलने करतात. आता इथं करंट अकाउंट दिलेलं नाही म्हणून आपण सगळे इफेक्ट कॅपिटलमध्ये करणार. मग कॅपिटलमध्येच ॲडलेस करणार म्हणजे कॅपिटलला जास्त जागा लागणार. मग कॅपिटलला 7-8 लाईन सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग वेजेस किती 800 डायरेक्ट आउटरला. आता आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट पूर्ण लगेच करून टाका. आउटस्टँडिंग वेजेस आणि कशावर होती, रॉयल्टी. मग रॉयल्टी अगोदर रेकॉर्ड करा. बघा इथं रॉयल्टी दिलेली 2000. मग रॉयल्टी कुठे लिहितात, तर वेजेससुद्धा ट्रेडिंग अकाउंटलाच लिहितात आणि रॉयल्टीसुद्धा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच लिहितात. मग रॉयल्टी प्रॉफिट अँड लॉसला नका रेकॉर्ड करत चालू, वेजेसच्या खाली ट्रेडिंग अकाउंटलाच नेहमी रॉयल्टी रेकॉर्ड करायची, टू रॉयल्टी. ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहा रॉयल्टीची अमाऊंट बघा इथं 2000. मग इनरला लिहा 2000, त्याच्यावर आउटस्टँडिंग जसं वेजेसवर सोडवलं तसंच काय करायचं, पहिल्यांदा ॲड आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग 2000 मध्ये किती सांगितली रॉयल्टी, इथं ॲडजस्टमेंट बघा 1500. मग 1500 ॲड करा, आउटरला जाणार 3500. ॲडजस्टमेंट आहे, दुसरा इफेक्ट आउटस्टँडिंग पहिल्यांदा ॲड, दुसऱ्यांदा लायबिलिटी. मग दुसऱ्यांदा लिहा लायबिलिटीला आउटस्टँडिंग रॉयल्टी किती होती 1500 डायरेक्ट आउटरला, संपलं. आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट ही कॉमन ॲडजस्टमेंट ती बऱ्याच वेळेस येते. ज्याच्यावर सांगितली त्याच्यामध्ये ॲड करा आणि एक्सपेन्सेस आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटीला. आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ॲड करायचं आणि फक्त लायबिलिटी ऐवजी दुसऱ्यांदा इन्कमला, या पद्धतीने. आउटस्टँडिंग वेजेस झालं, वेजेस नंतर सॅलरी. सॅलरी खर्च आहे परंतु सॅलरी ट्रेडिंगला नाही तर कुठे रेकॉर्ड करतात, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरीज. इनरला लिहा कारण त्याच्यावर पण ॲडजस्टमेंट आहे. मग सॅलरीची अमाऊंट इथं प्रॉब्लेमवर नजर ठेवा 5000, सॉरी इनरला लिहायचं 5000. आणि काय ॲडजस्टमेंट आहे बघा, चेक करा 3 नंबरची ॲडजस्टमेंट. सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000. पेड इन ॲडव्हान्स ॲडजस्टमेंटचा लेक्चर आवर्जून बघा, मी तिथं खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. पेड इन ॲडव्हान्स, ॲडव्हान्स पेड केले तर त्याला म्हणतात प्रीपेड. काय म्हणतात, प्रीपेड. आणि आउटस्टँडिंग आणि प्रीपेड हे एकमेकांच्या विरुद्ध सोडवतात. आउटस्टँडिंग जर ॲड केलं तर प्रीपेड नेहमी लेस करतात. आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड केलं तर दुसऱ्यांदा प्रीपेड नेहमी असेटला रेकॉर्ड करतात. तर आउटस्टँडिंग ॲड करतात आणि प्रीपेडचा पहिला इफेक्ट काय करतात, लेस. मग प्रीपेड नेहमी लेस करा, लेस प्रीपेड. प्रीपेड म्हणा किंवा ॲडव्हान्स म्हटलं तरी चालेल. किती सांगितलं इथं ॲडव्हान्स 2000, लेस प्रीपेड 2000. आता ॲड नका करू, 2000 लेस करा. 5000 मधून 2000 गेले, आउटरला 3000. दुसरा इफेक्ट करावा लागेल, ॲड आउटस्टँडिंग ॲड प्रीपेड लेस. दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग लायबिलिटी तर प्रीपेड कुठे, असेटला. मग सन्ड्री डेटर्स खाली 5-6 लाईन सोडा आणि इथे लिहा प्रीपेड सॅलरी. किती होती प्रीपेड सॅलरी 2000 आउटरला. प्रीपेड आणि आउटस्टँडिंगचे ॲडजस्टमेंट कॉमन आहे ज्या परीक्षेत येतात. आउटस्टँडिंग ॲड करा, दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करा. प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करा, दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा. सॅलरी नंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड याच्यामध्ये मुलांचा गोंधळ असतो. कॅरेज इनवर्ड सांगितलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. आउटवर्ड सांगितलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता इनवर्ड शब्द आहे, इनवर्ड म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करावं लागेल. मग इथं लिहा टू कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड किती दिलेलं आहे, कॅरेज इनवर्ड 4000. कॅरेज इनवर्ड 4000. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड नंतर सेल्स रिटर्न. हे रिटर्न आहे, रिटर्न आपण सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करतो, परचेस रिटर्न परचेसमधून. मग सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करा. सेल्स कुठे रेकॉर्ड करतात, डेबिटला परचेस आणि क्रेडिटला सेल्स. मग अगोदर सेल्स रेकॉर्ड करा, बाय सेल्स. आणि सेल्स रिटर्न इथं डेबिटला आले तर त्याचे ऑपोजिट सेल्स असेल बघा क्रेडिटला. सेल्स 1,20,000. इनरला लिहा 1,20,000 आणि त्याच्यातून रिटर्न वजा करा, लेस सेल्स रिटर्न.
इथं सेल्स रिटर्न शब्द आला, काही वेळेस रिटर्न इनवर्ड शब्द पण येतो. मग रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न. किती दिले सेल्स रिटर्न इथं 2000 वजा करा आणि डायरेक्ट आउटरला, कारण त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट वगैरे नाही आहे अजून, 1,18,000. रिटर्नचा दुसरा इफेक्ट करायचा नाही, रिटर्न काय ॲडजस्टमेंट नाही, फक्त सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा, परचेसचे रिटर्न परचेसमधून वजा. आता पुढचं ड्रॉईंग. ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉईंग आली, काही वेळेस ॲडजस्टमेंटमध्ये येते. मुलं इथं नेहमी चुकतात. ॲडजस्टमेंट जर आली ना विद्यार्थी मित्रांनो तर 2 इफेक्ट करायचे. ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉईंग आली तर एकच इफेक्ट करायचा. समजलं? मग आता ट्रायल बॅलन्समध्ये आली एकच इफेक्ट करा. काय करायचं? ड्रॉईंग रेकॉर्ड करतात करंट अकाउंटला. कुठे रेकॉर्ड करतात? करंट अकाउंटला. आणि करंट अकाउंट नसेल तर काय? कॅपिटल. आता ही मेथड करंट अकाउंट नाही आहे, तर ही मेथड फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, कॅपिटलमध्येच सर्व सोडवायचं. मग ड्रॉईंग करंट अकाउंट ऐवजी कॅपिटल, आणि ड्रॉईंग काय करतात? लेस करतात. मग ड्रॉईंग करायचं लेस कशातून? कॅपिटलमधून. मग अगोदर लिहा कॅपिटल्स. अगोदर आपल्याला कॅपिटल्स लिहावे लागतील. 2 पार्टनर आहे, दोन्ही पार्टनरचे कॅपिटल लिहा, शिल्पा आणि कटरीना. मग पहिला पार्टनर आहे शिल्पा, त्याच्या खाली, कारण आपण ॲडलेस इथंच करणार आता, मग 3-4 लाईन सोडा आणि दुसऱ्या पार्टनरचं लावून लिहा कतरीना. आणि दोघींचे अगोदर कॅपिटल लिहा. दोघींचे कॅपिटल सेम आहे, 45,000 45,000. इनरला लिहा, कारण आपण सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहे कॅपिटलशी संबंधित त्या सगळ्या ॲडलेस इथंच करणार. आता ड्रॉईंग करंट अकाउंट असतं तर करंट अकाउंटच्या डेबिटला लिहिलं असतं, करंट अकाउंट नाही तर कॅपिटलमध्ये सोडवा. कॅपिटलमध्ये सोडवताना काय करायची? ड्रॉईंग नेहमी लेस करतात. मग लेस ड्रॉईंग. लेस ड्रॉईंग इथं पण लिहा, लेस ड्रॉईंग. आणि शिल्पाची ड्रॉईंग शिल्पामधून, कतरीनाची ड्रॉईंग कतरीनामधून वजा करायची. मग 2,000 आणि 3,000. मग इथे लिहा 2,000 शिल्लक राहिले, इनरलाच लिहायचे 43,000. इथे वजा करायचे 3,000, इनरला शिल्लक राहिले 42,000. एकच इफेक्ट करायचा, दुसरा इफेक्ट करायचा नाही, कारण ती ॲडजस्टमेंट नाही. आता जर ॲडजस्टमेंट असती तर याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला केलं असतं, परंतु आता ॲडजस्टमेंट नाही. ज्या वेळेस ड्रॉईंग ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाईल त्यावेळेस फक्त एकदाच रेकॉर्ड करा, आणि एकदा रेकॉर्ड करताना ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करू नका. एकदा रेकॉर्ड म्हणजे फक्त कॅपिटल असेल तर कॅपिटलमधून लेस करा, करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करा. संपलं. ड्रॉईंग झालं. डिस्काउंट. विद्यार्थी मित्रांनो, डिस्काउंट, इंटरेस्ट आणि कमिशन हे खर्च आहे. डेबिटला आले तर खर्च, क्रेडिटला आले तर इन्कम. म्हणजे ज्या वेळेस डेबिटला येतील त्यावेळेस डेबिटला रेकॉर्ड करा, ज्या वेळेस क्रेडिटला येतील क्रेडिटला रेकॉर्ड करा. कोणत्या अकाउंटच्या? फक्त एकच अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट डेबिटला आलं आहे. डिस्काउंट इथं बघा किती आहे? 2,030. ॲडजस्टमेंट नाही तर डायरेक्ट आउटरला 2,030. डिस्काउंट नंतर ॲडव्हान्स गिवन टू सॅलरी. डेबिटमध्ये इथं मुलं चुकतात, ॲडव्हान्स शब्द आला तर. डेबिटचा नियम काय? एक्सपेन्सेस किंवा असेट. मग ॲडव्हान्स एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर ॲडव्हान्स शब्द जर आला तर लक्षात घ्या ॲडव्हान्स एक्सपेन्सेस नाही. मुलं काय करतात? एक्सपेन्सेस म्हणून डेबिटला रेकॉर्ड करतात. ॲडव्हान्स असेट आहे, असेटलाच रेकॉर्ड करायची, ॲडव्हान्स एक्सपेन्सेस नाही. ज्या वेळेस डेबिटमध्ये ॲडव्हान्स शब्द येईल, कुणाला पण ॲडव्हान्स देऊ द्या, ॲडव्हान्स असेट आहे, आपण त्याला दिलं म्हणजे ते आपल्याला परत मिळणार आहे, ती आपली असेट आहे. मग लिहा ॲडव्हान्स टू, कुणाला दिलं? शाहरुख. ॲडव्हान्स टू शाहरुख. किती दिलं? 10,000. ॲडव्हान्स आला तर असेटला रेकॉर्ड करा, डेबिटला रेकॉर्ड करू नका. ॲडव्हान्स नंतर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. कॅश आपली असेट आहे, माहिती लिहा दोन्ही कॅश इन हँड. किती कॅश इन हँड? 20,000. आणि दुसरा आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक किती आहे? कॅश ॲट बँक आहे 8,000. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट. इंटरेस्ट आणि त्याच्या खाली कमिशन. आत्ता सांगितलं होतं डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. डेबिटला आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटला आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग इंटरेस्ट आणि कमिशन दोन्ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. जागा ॲडजस्ट करू. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू इंटरेस्ट. डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. डेबिटला आले तर डेबिट, क्रेडिटला आले तर क्रेडिट. इंटरेस्ट 1,000 डायरेक्ट आउटर.
आणि त्याच्यानंतर कमिशन, ते पण डेबिटला, टू कमिशन. मग कमिशन किती 2000, इंटरेस्ट 1000 आणि कमिशन 2000. इंटरेस्ट कमिशन नंतर रॉयल्टी, ते आपलं झालं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्ड केलं. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रेकॉर्ड करता आपण इथं जागा सोडलेली परचेस लिहून. मग परचेसमध्ये परचेसची अमाऊंट लिहा. जसं सेल्समधून सेल्स रिटर्न वजा करतात तसं परचेसमधून परचेस रिटर्न वजा करतात. अगोदर परचेसची अमाऊंट इनरला लिहा 50,000 आणि त्याच्यातून त्याचे रिटर्न वजा करायचे. परचेस जर डेबिटला असतील तर त्याचे रिटर्न क्रेडिटला, सेल्स क्रेडिटला त्याचे रिटर्न डेबिटला. हे ट्रिक लक्षात घ्या. परचेस डेबिटला तर त्याचे रिटर्न क्रेडिटला. बघा इथं परचेस रिटर्न 1480. काही वेळेस परचेस रिटर्न ऐवजी रिटर्न आउटवर्ड शब्द येतो. मग परचेस रिटर्नलाच रिटर्न आउटवर्ड म्हणतात. लेस परचेस रिटर्न, परचेस रिटर्न. $1480. 1480 वजा करा, किती येतात 48,520. किती शिल्लक राहिले 48,520. परचेस रिटर्न आपण वजा केले. दुसऱ्यांदा इफेक्ट करायचं नाही, ती काय ॲडजस्टमेंट नाही. डेबिट बॅलन्स संपले. आता क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स सोडवताना क्रेडिटचा नियम वापरा. जितके पण ट्रान्झॅक्शन असतील ते एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. इन्कम जर वाटले तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. आणि जर लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. कॅपिटल लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड झाली. बिल्स पेबल लायबिलिटी आहे, इन्कम नाही आहे. इन्कम असेल तर क्रेडिटला. आता लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा. बिल्स पेबल लायबिलिटी आहे, इथे लिहा बिल्स पेबल. ॲडजस्टमेंट नाही, ॲडजस्टमेंट नसेल तर एकच इफेक्ट डायरेक्ट आउटरला. बिल्स पेबल 17,500. बिल्स पेबल नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्टसुद्धा लायबिलिटीच आहे, इन्कम नाही येते. बँक ओव्हरड्राफ्ट बँकेकडून अधिकर्ष सवलत आपण मिळवतो, ते एक लोनचाच प्रकार आहे. बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीलाच रेकॉर्ड करायची. किती 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर परचेस रिटर्न वजा झाले ते परचेसमधून. सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, मग इथेच रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स किती 22,000. मग सन्ड्री क्रेडिटर्स आपण 22,000 वजा रेकॉर्ड केले. बँक लोन. लोन शब्द आला इन्कम किंवा लायबिलिटी. मग लोन इन्कम आहे का नाही, लोन लायबिलिटी आहे. लोन आपला कर्ज लायबिलिटी आहे, द्यावं लागेल. मग बँक लोन, नेहमी लोन हा लायबिलिटीलाच रेकॉर्ड करायचं. बँक लोन. मग बँक लोन किती, तिथं प्रॉब्लेमवर नजर ठेवा. आपला प्रॉब्लेम स्क्रीनवरच आहे विद्यार्थी मित्रांनो. 15,000. लोन नंतर इंटरेस्ट. मी तुम्हाला सांगितलं डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन. डेबिटला आले तर खर्च, क्रेडिटला आले तर इन्कम. फक्त कोणत्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला आले तर डेबिटला, क्रेडिटला आले तर क्रेडिटला. मग इंटरेस्ट क्रेडिटला आलं, क्रेडिटला रेकॉर्ड करा. म्हणजे या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट रिसिव्ड. इन्कम आहे ते, लायबिलिटी नाही. इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. इंटरेस्ट रिसिव्ड नंतर आरडीडी. आरडीडी ही ओल्ड आरडीडी आहे. ओल्ड आरडीडी सगळ्यात शेवटी सोडवायची ॲडजस्टमेंट झाल्यानंतर, ते आपण नंतर सोडू. सेल्स आपले रेकॉर्ड झाले. ट्रायल बॅलन्स संपला विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण ट्रायल बॅलन्स रेकॉर्ड झाला आणि आपण ते रेकॉर्ड केलं. फक्त आरडीडी रेकॉर्ड केली नाही. आरडीडी लक्षात ठेवा, ॲडजस्टमेंटच्या वेळेस रेकॉर्ड करायची. आता कोणकोणत्या ॲडजस्टमेंट राहिल्या ते बघा. स्टॉकची ॲडजस्टमेंट राहिली. स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड 58,000 ऑन 31 मार्च. 31 मार्चला जर स्टॉक तुमच्याकडे असेल तर त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात आणि 1 एप्रिलचा स्टॉक ओपनिंग स्टॉक असतो. मग 31 मार्चचा स्टॉक क्लोजिंग स्टॉक दोन इफेक्ट करा. क्लोजिंग स्टॉक पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा असेटला. मग इथं लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे 58,000. एकच अमाऊंट दिली. दोन अमाऊंट दिले तर जी असेल कमी ती रेकॉर्ड करायची, जी कमी असेल ती. आता एकच अमाऊंट आहे तीच रेकॉर्ड करा. दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करा क्लोजिंग स्टॉक. ॲडजस्टमेंट आहे, दोन इफेक्ट करायचे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. संपलं. आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट झालेली. सॅलरी इन पेड इन ॲडव्हान्स प्रीपेड होती ती पण झाली. आरडीडीची ॲडजस्टमेंट मी तुम्हाला सांगितलं. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतरच आरडीडीची ॲडजस्टमेंट सोडवायची. आरडीडीची ॲडजस्टमेंट अगोदर सोडू नका. डेप्रिसिएशनची झाली. मग सगळ्या झाल्या. हिडन ॲडजस्टमेंट नव्हत्याच, मग फक्त आरडीडीची ॲडजस्टमेंट राहिली. चला आता आरडीडीची ॲडजस्टमेंट सोडू. आरडीडीची ॲडजस्टमेंट कशावर सोडवायची
तर RDDची ॲडजस्टमेंट डेटर्सवर सोडवायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये जे बॅड डेट्स आणि जे RDD असतात त्यांना न्यू बॅड डेट्स न्यू RDD म्हणतात. त्यांचे 2 इफेक्ट करा. मग 2 इफेक्ट काय, अतिशय सोपं आहे. पहिला इफेक्ट डेटर्समधून वजा करा. जेवढे बॅड डेट्स जेवढे RDD ॲडजस्टमेंटमध्ये दिल्या त्या डेटर्समधून वजा करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं ॲड करा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं काय करायचं, ॲड करायचं. आपण बॅड डेट्सच्या खाली जागा सोडायला पाहिजे होती, आपण डायरेक्ट इंटरेस्ट वगैरे लिहिलं. ठीक आहे, आपण नंतर लिहू. तर डेटर्समधून वजा करायचं आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायचं. मग अगोदर डेटर्समध्ये सोडवा, डेटर्समधून वजा करायचं. मग हे बॅड डेट्स आणि हे RDD दोनदा इफेक्ट, एकदा डेटर्समधून वजा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड. मग वजा करताना पहिले बॅड डेट्स वजा करू काय RDD वजा करू? तर विद्यार्थी मित्रांनो, वजा करताना सगळ्यात अगोदर बॅड डेट्सच वजा करायचे, RDD नाही. मग बघा, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स 1000. मग 1000 बॅड डेट्स आहे ते वजा करा, त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. किती? 1000 वजा करून उत्तर किती आलं? 39,000 झालं. ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्सला काय म्हणतात? न्यू बॅड डेट्स. पहिल्यांदा वजा करा, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. मग चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इथं जागा आपण ॲडजस्ट करू. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करायला सांगितलं ना, मग ॲड करू. पण अगोदर आपण इथं बॅड डेट्सच्या खाली जागा सोडली नाही, डायरेक्ट इंटरेस्ट लिहिलं. तर इथं आपण बॅड डेट्स इरेज करूया. बॅड डेट्सला आपण इरेज करू आणि बॅड डेट्स खाली जागा नाही आहे म्हणून बॅड डेट्स आपण खाली घेऊ. बॅड डेट्स इथून इरेज करू. किती आहे? 400 आहे, लक्षात ठेवा. मग इथे लिहा बॅड डेट्स इनरला 400, म्हणजे आपल्याला जागा लागेल 2 बॅड डेट्स ट्रायल बॅलन्सचे होते 400, बरोबर. आता ॲडजस्टमेंट सोडवत आहे तुम्ही. न्यू बॅड डेट्स काय केले? वजा. जे वजा केले ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. ॲड न्यू बॅड डेट्स. किती? 1000. संपलं. न्यू बॅड डेट्सचे 2 इफेक्ट, इथं लेस करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. आता RDD, त्याला न्यू RDD म्हणतात, त्याचे पण 2 इफेक्ट, इथं लेस करायचं, डेबिटला ॲड करायचं. मग लेस किती टक्के न्यू RDD आहे बघा इथं? 3%. मग लेस 3% न्यू RDD. न्यू शब्द वापरा म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आता 3% कशावर काढायचे? तर RDDची अमाऊंट नेहमी डेटरवर काढतात. मग तुम्ही म्हणणार सर डेटर्स 40,000वर काढू का? RDD डेटर्समधून बॅड डेट्स वजा केल्यानंतर, डेटर्समधून बॅड डेट्स वजा केल्यानंतर जी अमाऊंट डेटर्सची शिल्लक राहणार त्याच अमाऊंटवर RDD काढायची. मग 40,000वर नाही, किती शिल्लक राहिली? 39,000. 39,000वर काढा. मग कंसात लिहा 3% ऑन 39,000. मग 3%, एक झिरो कट केला तर 1%, 2 झिरो कट केले, 1 झिरो कट केला तर 10%, 2 झिरो कट केले तर 1%. मग 1% किती येतो? 390. मग 390 1% येतो ना, 390 गुणिले 3. मग 390 गुणिले 3 करा, 3 त्रिक 9, 900 आणि 9 त्रिक 27, 270 म्हणजे 1170. तुम्हाला वजाबाकी करता आली पाहिजे. मग 1170 वजा करायचे. कितीमधून? 39मधून. मग 39मधून 1170 वजा करा, किती राहतील? 39मधून 1000 गेले 38,000. 38,000मधून 170 वजा करा म्हणजे 37,700, 37,830. या पद्धतीने फायनल अमाऊंट आउटरला आली. हे 390चं मी वजा इरेज करून घेतोय, तुम्हाला दाखवलं होते 3% कसे काढले. तर 3% RDD किती आली? 1170 वजा केली. न्यू बॅड डेट्स न्यू RDD झाले. डायरेक्ट आता आउटरला उत्तर लिहा. आता हे न्यू बॅड डेट्स तिकडे ॲड केले होते, इकडं न्यू RDD लेस केली, तिकडे ॲड करा. मग इथे लिहा डेबिटला ॲड न्यू RDD 1170. संपलं. आणि टोटल करा. 11 आणि 10 21, 2170 आणि 400 2570. इनरलाच लिहा. ॲडजस्टमेंट संपल्या. आता फक्त ट्रायल बॅलन्सची RDD राहिली. मग काय केलं आपण? ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD दोनदा सोडवली. पहिल्यांदा डेटर्समध्ये लेस आणि दुसऱ्यांदा डेबिटला ॲड प्रॉफिट अँड लॉसच्या. डेटर्समध्ये लेस करताना न्यू बॅड डेट्स अगोदर लेस करायचे, नंतर शिल्लक राहिलेल्या अमाऊंटवर RDD काढायची, नंतर डेबिटला लिहायचे. आता ट्रायल बॅलन्सची RDD एकदाच रेकॉर्ड करायची आणि ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD देतात ती सगळ्यात शेवटी ॲडजस्टमेंट झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करायची आणि ती RDD फक्त वजा करायची. मग लेस त्याला म्हणतात ओल्ड RDD.
मग ओल्ड RDD तिथं किती दिली 1000, मग वजा करा 2570मधून 1000 वजा झाले, आउटरला उत्तर लिहा 1570, संपलं. ॲडजस्टमेंटचे बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटचे RDD दोनदा, तिथं डेटर्समध्ये लेस, इकडं ॲड केल्यानंतर ट्रायल बॅलन्सची RDD सगळ्यात शेवटी एकदाच रेकॉर्ड करायची आणि इथं लेस करायची. संपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, ट्रायल बॅलन्स संपलं, करा क्लोज. मग ट्रेडिंग अकाउंट अगोदर क्लोज करा, जागा ॲडजस्ट करू, खाली घेऊ ट्रेडिंग अकाउंटला. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा. मग ट्रेडिंग अकाउंटची कोणती साईड जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? ट्रेडिंग अकाउंटची बघा, इथं डेबिटला तर खूप छोट्या छोट्या संख्या दिसत आहे. मग इथं डायरेक्ट 1 लाख आली म्हणजे हीच जास्त असेल. मग 1,18,000 आणि 58, 18,58, 68 आणि 876, 1,76,000. नंतर तुम्ही चेक करा, क्रेडिट जास्त आहे ना, मग क्रेडिट जास्त आहे 30 टोटल डेबिटला लिहा आणि आता डेबिटला डिफरन्स येईल. मग 176मधून एवढ्या संख्या वजा करा, 65,000, 48, 520, 3,800, 3,500, 4,000. क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची अमाऊंट वजा करायची आणि फरक जर आला तर तो येईल 51,180. नंतर चेक करा. आणि डेबिटला डिफरन्स आला म्हणजे क्रेडिट जास्त आहे, क्रेडिट जास्त म्हणजे इन्कम जास्त म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होणार. मग याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट. मग याला नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट. आता हा ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. डेबिटला आला ट्रान्सफर होताना क्रेडिटला, इकडे फरक आला ग्रॉस लॉस ट्रान्सफर होताना डेबिटला. आता डेबिटवरून तो क्रेडिटला जाणार, मग इकडे क्रेडिटला एक लाईन जी सोडली तिथं लिहा ग्रॉस प्रॉफिट बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180. आणि आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. आपण वरती जागा घेऊ, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना कोणती साईड जास्त आहे बघा, चेक करा. आउटर कॉलमला टोटल करायची. मला वाटतं याची पण क्रेडिटच जास्त आहे कारण इथं खूप छोट्या संख्या दिसत आहेत. नंतर तुम्ही चेक करा 51,180 आणि 1,500, 51 आणि 1 52,500, 680. मग 52,680 कशाची टोटल आली? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. मग क्रेडिट जास्त आहे इथं लिहा 52,680. डेबिटला 30 टोटल लिहा 52,680. तुमची क्रेडिट जास्त म्हणजे इन्कम जास्त, इकडे फरक येणार. मग इकडे फरक आला तर डेबिटला नेट प्रॉफिट. मग टू नेट प्रॉफिट मग किती येतो बघा, 52,680मधून या सगळ्या अमाऊंट आउटरच्या वजा करा. मग 52,680मधून तेवढ्या अमाऊंट वजा केल्या कोणत्या? या डेबिटला आलेल्या. मग किती येतं? तर याची अमाऊंट तुमची आली पाहिजे 35,465. किती फरक आला? 35,465. त्याला नेट प्रॉफिट म्हणा. वरती ग्रॉस प्रॉफिट आला होता, ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट ट्रान्सफर केलं. याचा अर्थ ग्रॉस प्रॉफिट पार्टनरला डिस्ट्रीब्यूट होत नाही. मग पार्टनरला कोणता प्रॉफिट कोणता लॉस डिस्ट्रीब्यूट होतो? प्रॉफिट अँड लॉसचा. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस. हा आलेला प्रॉफिट पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करा. मग हा नेट प्रॉफिट कुणाला देणार? पार्टनरला. आणि पार्टनरला देताना काय वापरा? रेशो वापरा. रेशो दिलेला असेल तर वापरा, नाही दिला तर काय घ्या? इक्वल. मग इथं प्रॉब्लेममध्ये रेशो नाही दिला, इक्वल घ्या 1 आणि 1. मग 35,465 एवढा प्रॉफिट आला. दोघांना वाटा, शिल्पा आणि कतरीना. मग किती टोटल? किती? 35,465 प्रॉफिट आला, त्याला 2 ने भागा. मग 35,465 प्रॉफिट आहे ना, आपण 62 लिहिलं आहे. 35,465 भागिले 2 करा. मग 35चे निम्मे 17,500, 17,500, 200 आणि 33, 32.5 म्हणजे किती आल्या? 17,732. 17,732.5 एवढा एक भाग येतो. मग शिल्पाला किती आणि कतरीनाला किती? 0.5 आलं तर एकाला 1 रुपयामध्ये कन्वर्ट करा आणि एकाला तेवढंच ठेवा. मग 17,732 शिल्पाला ठेवू आणि 0.5 म्हणजे 33. 17,733. दोघींना 33 नका करू, नाहीतर मग ते 66 होतील. आपल्याला 65 ठेवायचे. मग एकाला तेवढंच ठेवा, एकाला 1 रुपयामध्ये कन्वर्ट करा. मग 17,732 आणि 17,733 कुणाला? शिल्पा आणि कतरीना. मग इथे लिहा शिल्पा आणि तिच्या खाली कतरीना. मग शिल्पाला किती? 17,732 आणि कतरीनाला किती? 17,733. नेट प्रॉफिट नेट लॉस रेशोनुसार पार्टनरला वाटायचा, लक्षात घ्या. आणि पार्टनरला वाटल्यानंतर आता मी इरेज करतो.
तुम्हाला दाखवलं होतं कसं वाटलं. रेशो जर दिला नाही तर इक्वल रेशो घ्या आणि रेशो दिला तर जो दिला तो त्या पद्धतीने वाटा. आता नेट प्रॉफिट नेट लॉस करंट अकाउंटला ट्रान्सफर करतात, परंतु या मेथडमध्ये करंट अकाउंट नाही आहे. करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलला ट्रान्सफर करा. मग काय करायचं, नेट प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ॲड, नेट लॉस असेल तर लेस. मग आता नेट प्रॉफिट आहे ॲड करा. मग शिल्पाच्या कॅपिटल खाली ॲड नेट प्रॉफिट, आणि कतरिना खाली पण ॲड नेट प्रॉफिट. लॉस असता तर लेस केला असता आपण, करंट अकाउंट नाही म्हणून इथंच ॲड लेस करतोय आपण. मग शिल्पाचा किती होता 17,732 आणि तिचा 17,733. मग इथं लिहा 17,732 ॲड करा आणि इथे लिहा 17,733 आणि आता फायनल उत्तर आउटरला लिहा. मग 43 आणि 17 53 7 60 60,732 आणि इथं किती 42 आणि 17 52 आणि 7 59 59,733. या पद्धतीने कॅपिटलची अमाऊंट आउटरला लिहिली. संपलं, क्लोज करून टाका बॅलन्स शीट. मग बॅलन्स शीटची टोटल करा, ती टॅली झाली पाहिजे. आणि बॅलन्स शीट कितीला टॅली होती सांगा मला, व्यवस्थित करा. बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे तुमची कितीवर, व्यवस्थित करा. मी डायरेक्ट अमाऊंट लिहितोय 1,87,265 1,87,265 एवढ्या अमाऊंटला टॅली झाली पाहिजे. 1,87,265 बॅलन्स शीट टॅली होते 1,87,265 या अमाऊंटला बॅलन्स शीट टॅली होते. कॅपिटल ट्रान्सफर प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर बॅलन्स शीट ट्रान्सफर करा. करंट अकाउंट असताना तर नेट प्रॉफिट आपण करंट अकाउंटला, ड्रॉईंगसुद्धा करंट अकाउंटला, इथं ॲडलेस काहीच केलं नसतं. परंतु करंट अकाउंट नाही आहे तर सगळे ॲडलेस इथंच करा. आणि एक ट्रिक सांगतो, जे जे कॅपिटलमध्ये लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितात, जे जे ॲड होतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. म्हणून ते थेरीचे लेक्चर व्यवस्थित बघा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या प्रॉब्लेमची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम पण फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्येच सोडवलं. दुसरा प्रॉब्लेम पण कॅपिटलमध्येच सोडवलं, करंट अकाउंट नव्हतं. आपण करंट अकाउंटच्या मेथडचे पण प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करू, ह्या प्रॉब्लेमची पण प्रॅक्टिस करू. सगळ्या प्रॉब्लेमची आपण इथं प्रॅक्टिस करणार आहोत. तुम्ही फक्त विद्यार्थी मित्रांनो आमच्यासोबत कनेक्ट व्हा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आपण इथं भरपूर प्रॅक्टिस करून घेणार आहोत. आता तुम्हाला अकाउंट या विषयाची काळजी करण्याची गरज नाही. तुमच्यासाठी DNA कॉमर्स हा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे. तुम्ही इथं कनेक्ट करा आणि अकाउंटन्सी एन्जॉय करा. पुढच्या लेक्चरला नवीन प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.